MSTCT JEE प्रिपरेशन विथ अमोल सर चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण डिफरन्शिएशन चॅप्टर स्टार्ट केलेले आणि डिफरन्शिएशन मध्ये आपण एक्सरसाइज 1.1 चे दोन क्वेश्चन कंप्लीट केले होते. आजच्या या लेक्चर मध्ये आपण क्वेश्चन नंबर 3 स्टार्ट करणार आहे आणि सोबत सोबत आपण सीईटीच्या PYQ डिस्कस केलेले आहेत एका लेक्चर मध्ये. आणि आपण नेक्स्ट लाईव्ह लेक्चर घेतलं होतं बघा. प्रिव्हियस लेक्चर आपण लाईव्ह घेतलं होतं आणि लाईव्ह लेक्चर मध्ये आपण एक 12-13 ऑब्जेक्टिव्ह PYQ आपण डिस्कस केल्या होत्या. आता नेक्स्ट मी तुम्हाला तसं मेसेज देईल की आपण नेक्स्ट लेक्चर कधी लाईव्ह घेणार आहे. ते लाईव्ह लेक्चर पण तुम्ही करा आणि सोबत सोबत लाईव्ह लेक्चर करायच्या अगोदर आपले सगळे बेसिक लेक्चर्स तुम्ही बघून घ्या. बेसिक लेक्चर जर बघितले त्याच्यामध्ये स्पेशली लेक्चर नंबर 3 आणि लेक्चर नंबर 4 त्याच्यामध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शनचे रूल एक्सप्लेन केलेले आहेत. ते लेक्चर जर तुम्ही बघितले तर तुम्हाला म्हणजे ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करत असताना PYQ सॉल्व्ह करत असताना तुम्हाला डिफिकल्टी येणार नाही. सगळे कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील. तुम्ही एक्सरसाइजचे पूर्ण लेक्चर्स बघून घ्या. बघा आपण या लेक्चर मध्ये क्वेश्चन नंबर 3 आपण स्टार्ट करणार आहे. एक्सरसाइज 1.1 आणि क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चनचं हेडिंग तेच आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. फर्स्ट एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल फर्स्ट, x² + 4x + 1 to the power 3 plus x³ - 5x - 2 to the power 4. बघा डिफरन्शिएट करायचं आपल्याला. डिफरन्शिएट करत असताना आपण काय करतो बाळांनो, ज्या फंक्शनला डिफरन्शिएट करायचं त्याला नाव देऊन टाकतो y. चला याला डिफरन्शिएट करायचं आपल्याला, याला नाव देतो मी y. लेट y = x² + 4x + 1 to the power 3 plus x³ - 5x - 2 to the power 4. चला डिफरन्शिएट करू. क्वेश्चन एकदा बघून घेतो फक्त, क्वेश्चन रॉंग वगैरे तर नाही. ओके चला चला करू डिफरन्शिएट. चला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता डिफरन्शिएट करणे म्हणजे इकडे d/dx ऑफ y आणि इकडे d/dx ऑफ हे गिवन फंक्शन पूर्ण x² + 4x + 1 ब्रॅकेट क्यूब प्लस x³ - 5x - 2 to the power 4. आता इकडे काय लागेल तर ऍडिशन रूल. याला u कन्सिडर करा, याला v कन्सिडर करा. बघा याला u कन्सिडर करा, याला v कन्सिडर करा. डेरिव्हेटिव्ह ऑफ u + v कसा काढत असतात तर डेरिव्हेटिव्ह ऑफ u + डेरिव्हेटिव्ह ऑफ v. रूल्स ऑफ डिफरन्शिएशन लेक्चर नंबर 2 जर बघितलं नसेल तर त्या लेक्चर मध्ये आपण रूल डिस्कस केलेले आहेत. ऍडिशन रूल, सबट्रॅक्शन रूल, प्रोडक्ट रूल आणि क्वोशंट रूल. ते तुम्ही लेक्चर जर बघितलं नसतील तर लेक्चर्स बघून घ्या. बघा आता इकडे डेरिव्हेटिव्ह सेपरेट करतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ u x² + 4x + 1 ब्रॅकेट क्यूब याचा डेरिव्हेटिव्ह प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजेच x³ - 5x - 2 ब्रॅकेट टू द पॉवर 4. हे झालं इकडे dy/dx. चला आता नेक्स्ट स्टेप मध्ये बघा. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी काय करायला लागेल तर बघा x² + 4x + 1 ब्रॅकेटच्या क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. इथे पॉवर रूल लागेल. प्रत्येक एक्झाम्पल मध्ये जो रूल यूज होईल त्याचा जो फॉर्म्युला आहे तो जो रूल आहे मी प्रत्येक एक्झाम्पल मध्ये सांगतो तुम्हाला. बघा f(x) चा पॉवर जर n असेल तर डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा बघा. n ला समोर घ्या, फंक्शनचा पॉवर 1 ने कमी करा आणि मल्टिप्लाय मध्ये फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढा. फंक्शनचा पॉवर n वाला रूल लागेल. बघा दोन्हीकडे पण, इथे पण आणि इथे पण. त्या रूलच्या अकॉर्डिंग मी याला डिफरन्शिएट करतो. बघा n समोर म्हणजे 3 समोर घ्या, फंक्शनचा पॉवर 1 ने कमी करून टाका म्हणजे x² + 4x + 1 ब्रॅकेट टू द पॉवर 3 होता. 1 ने कमी म्हणजे 2 होऊन जाईल. इंटू जे फंक्शन असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह काढा म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x² + 4x + 1 याचा डेरिव्हेटिव्ह. सेम इकडे पण तसंच 4 ला समोर घ्या. चला 4 समोर फंक्शनचा पॉवर 1 ने कमी करा. फंक्शनचा पॉवर 1 ने कमी म्हणजे x³ - 5x - 2 ब्रॅकेट टू द पॉवर 3 इंटू मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ x³ - 5x - 2. चला नेक्स्ट स्टेप मध्ये आता
याचा डेरिव्हेटिव्ह काढू, याचा डेरिव्हेटिव्ह काढून हे दोन्ही डेरिव्हेटिव्ह काढणे झाले की फायनल आन्सर. चला याला ऍज इट इज लिहून घेतो. 3 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू, आता याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा असताना बघा ऍडिशन रूल लागेल. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह प्लस 4x चा डेरिव्हेटिव्ह प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह. आता इथे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय होईल, ट्वाइस एक्स, 2 समोर x चा पॉवर 1 ने कमी, 4x चा डेरिव्हेटिव्ह kx चा डेरिव्हेटिव्ह k, मग 4x चा डेरिव्हेटिव्ह काय होईल रे बाळांनो 4. चला 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 त्याला लिहित नाही मी. 4 इंटू एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 ब्रॅकेट क्यूब इंटू, आता याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. इथे पण पॉवर रूल लागेल. 3 समोर x चा पॉवर 1 ने कमी म्हणजे 3x स्क्वेअर आणि मायनस 5x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 5. ठीक आहे. चला याला तुम्ही ऍज इट इज ठेवू शकता. आता हे झालं तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे. बुक सोबत ठेवा आणि बुक सोबत ठेवून आन्सर व्हेरीफाय करा स्टेट बोर्डच्या बुक मधलं बरोबर आहे की नाही. ठीक आहे. आणि काही डिफिकल्टी असेल तर कमेंट्स करून सांगा. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये त्या तुमच्या कमेंटला आपण आन्सर करू. ठीक आहे. बघा ओके. हा इथून काही 2 कॉमन वगैरे काढू शकतात, त्याला नाही काढलं तरी प्रॉब्लेम नाही. 2x प्लस 4 आहे, तिथून 2 जर कॉमन काढलं 2 3 6, 6 इंटू एक्स प्लस 2 राहील आणि बाकी काही प्रॉब्लेम नाही. फायनल आन्सर. चला स्क्रीनशॉट काढून घ्या. सेकंड एक्झाम्पल डिस्कस करू. चला नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल सेकंड एक्झाम्पल. 1 प्लस 4x टू दी पॉवर 5 इंटू 3 प्लस x मायनस एक्स स्क्वेअर टू दी पॉवर 8. चला पहिले याला लेट करू. y नाव देऊन टाकतो बघा. लेट y इज इक्वल टू 1 प्लस 4x टू दी पॉवर 5 इंटू 3 प्लस x मायनस एक्स स्क्वेअर टू दी पॉवर 8. आता बघा या फंक्शन मध्ये हे जे फंक्शन आहे y, हे फंक्शन या दोन फंक्शनचा प्रोडक्ट आहे. बघा हा फंक्शन एक आणि हा सेकंड फंक्शन. ठीक आहे. याला u कन्सिडर करा, याला v कन्सिडर करा, म्हणजे इथे कोणता रूल लागेल, प्रोडक्ट रूल लागेल. कोणता रूल, प्रोडक्ट रूल. आता प्रोडक्ट रूल कसा असतो बघा, इकडे साईडला मी प्रोडक्ट रूल लिहून टाकतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू v. ठीक आहे. हे झालं तुमचं u म्हणजे फर्स्ट फंक्शन आणि v म्हणजे सेकंड फंक्शन. त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढत असतो बघा. फर्स्ट फंक्शन एज इट इज u एज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v एज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u. ठीक आहे. फर्स्ट फंक्शन बघा, फर्स्ट फंक्शन सेकंड फंक्शन. फर्स्ट फंक्शन एज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन एज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. सेम रूल या क्वेश्चन मध्ये आपण अप्लाय करू. याला u आणि याला v. ठीक आहे. बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. फक्त रूल मध्ये व्हॅल्यू टाका. u एज इट इज ठेवा, डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v एज इट इज ठेवा, डेरिव्हेटिव्ह ऑफ u. तुम्ही काय करा, नोटबुक पेन सोबत ठेवा आणि जर तुम्हाला जमत असेल तर व्हिडिओला पॉज करा आणि तुम्ही स्वतः सॉल्व्ह करून बघा आणि नंतर आन्सर व्हेरीफाय करा. ठीक आहे. स्टेप्स व्हेरीफाय करा. चला u एज इट इज ठेवा, फर्स्ट फंक्शन एज इट इज म्हणजे 1 प्लस 4x टू दी पॉवर 5 एज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणजे 3 प्लस x मायनस एक्स स्क्वेअर टू दी पॉवर 8 याचा डेरिव्हेटिव्ह प्लस आता फर्स्ट फंक्शन एज इट इज सेकंडचा डेरिव्हेटिव्ह. आता सेकंडला एज इट इज ठेवा 3 प्लस x मायनस एक्स स्क्वेअर टू दी पॉवर 8 एज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजे 1 प्लस 4x टू दी पॉवर 5. बघा आता फक्त ज्याच्या ज्या फंक्शनच्या समोर d बाय dx लागलेले त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, बाकी एज इट इज ठेवायच्या टर्म्स. चला आता इथे काय एज इट इज राहील रे बाळांनो, 1 प्लस 4x चा पॉवर 5 एज इट इज. चला आता याचा डेरिव्हेटिव्ह, आता याचा डेरिव्हेटिव्ह रूल मी प्रिव्हियस क्वेश्चन मध्येच घेतला. फंक्शनचा पॉवर n नसेल, चला इथे दिसत नसेल तर मी रूल खाली लिहितो. एफ ऑफ एक्स चा पॉवर जर n असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह कसा असतो, n ला समोर
फंक्शनचा पॉवर 1 ने कमी मल्टिप्लाय मध्ये फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. रूल्स क्लिअर करा. रूल्स साठी लेक्चर नंबर 3, लेक्चर नंबर 4 हे दोन्ही लेक्चर्स बघून घ्या. तुम्हाला काही प्रॉब्लेम नसणार आहेत त्या लेक्चर मध्ये. एकदम विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल मी सगळे रूल्स क्लिअर केलेले आहेत. चला पहिलं फंक्शन हे ऍज इट इज ठेवलं. आता याचा डेरिव्हेटिव्ह पॉवर रूल 8 ला समोर घ्या. चला 8 आला समोर. फंक्शनचा पॉवर 1 ने कमी करा रे. 3 + x - x². 1 ने पॉवर कमी करा म्हणजे 8 - 1 7 करा आणि इंटू मध्ये या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 + x - x². ठीक आहे. सेम तिकडे हे फंक्शन ऍज इट इज आहे. 3 + x - x². इथे पण सेम 5 ला समोर घ्या आणि फंक्शनचा पॉवर 1 ने कमी करा. केला 1 ने कमी आणि मल्टिप्लाय मध्ये फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढा म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 + 4x. चला काय डाऊट. आता फक्त नेक्स्ट स्टेप मध्ये या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढतो आणि या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढतो. थोडी रिअरेंज करतो. फायनल आन्सर येऊन जाईल तुमचा. या नंबरला अगोदर लिहून घेतो बाळांनो. 8 अगोदर लिहिला. 1 + 4x to the power 5 into 3 + x - x² to the power 7. आता बघा इथे डेरिव्हेटिव्ह काढू ना. 3 चा डेरिव्हेटिव्ह 0, x चा डेरिव्हेटिव्ह 1, - x² चा डेरिव्हेटिव्ह काय रे -26. चला प्लस 3 + x - x². चला इथे पण मी 5 ला अगोदर लिहून घेतो रे बाळांनो. कॉन्स्टंट अगोदर लिहित असतात. 5 3 + x - x² into 1 + 4x to the power 4 आणि याचा डेरिव्हेटिव्ह 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि 4x चा डेरिव्हेटिव्ह 4. ठीक आहे. आता थोडं रिअरेंज करतो फक्त याला. या ब्रॅकेटला अगोदर लिहून घेतो बघा. 8 into 1 - 26 into 1 + 4x to the power 5 into 3 + x - x². ठीक आहे. चला हा ब्रॅकेट झाला. आता इकडे 5 आणि हा 0 + 4 असतो 4. तर 4 × 5 20 करून टाका. 20 into 3 + x - x² into 1 + 4x to the power 4. ठीक आहे. बघा कॉमन वगैरे काढू शकता पण काही गरजेचं नाही. कॉमन वगैरे काढून समजा 1 + 4x चा पॉवर इथे 5 आहे आणि 1 + 4x चा पॉवर इथे 4 आहे. तुम्ही 1 + 4x चा पॉवर 4 कॉमन काढू शकता. ठीक आहे. पण काही गरजेचं नाही. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह मध्ये जर असेल तर आपण जास्त सिम्प्लिफाय करतो. अशा वेळेस जास्त सिम्प्लिफाय करायची गरज नाही. ठीक आहे. एवढं तुम्ही फायनल आन्सर ठेवू शकता. म्हणजे बोर्डच्या बुकनुसार जे आन्सर दिलेले आहेत तेच आन्सर आपण ठेवू. कधी कधी काय होईल आपण थोडं समोर जाऊ किंवा बोर्डचं आन्सर कधी कधी समोर राहील. हा त्याचं काही टेन्शन नाही. चला नेक्स्ट. चला थर्ड एग्जाम्पल डिस्कस करू. चला एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3 मध्ये क्वेश्चन रूल यूज होणार आहे. तर एक्झाम्पल नंबर 3 आहे x/√7 - 3x. चला पहिले तर आपण सिंपल y नाव देऊ याला. लेट करू y = x/√7 - 3x. चला डिफरन्शिएट करू याला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx = कोणता रूल लागेल. क्वेश्चन रूल. परत एकदा ज्या प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये आपण प्रोडक्ट रूल यूज केला तर मी प्रोडक्ट रूल इकडे एक्सप्लेन केला. आता आपण क्वेश्चन रूल यूज करणार आहे. क्वेश्चन रूल कधी यूज होतो रे बाळांनो. जर आपल्या ज्या फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, ज्या फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे ते फंक्शन जर दोन फंक्शनच्या डिव्हिजन मध्ये एक्सप्रेस होत असेल. काय दोन फंक्शनच्या डिव्हिजन मध्ये एक्सप्रेस होत असेल किंवा दोन फंक्शनचं डिव्हिजन जर असेल तर आपल्याला काय करावं लागेल. क्वेश्चन रूल लावावं लागेल. ठीक आहे. बघा मी प्रोडक्ट रूल एक्सप्लेन केला होता तसंच क्वेश्चन रूल एकदा एक्सप्लेन करतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ u/p याला कन्सिडर करा फर्स्ट फंक्शन आणि याला कन्सिडर करा सेकंड फंक्शन. बघा क्वेश्चन रूल पाहिजे. क्वेश्चन रूल यूज करत असताना एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि सेकंड फंक्शनचा स्क्वेअर करून टाकायचा. बघा व्ही स्क्वेअर. न्यूमरेटर मध्ये प्रोडक्ट रूलच्या अपोजिट करायचं. यू ऍज इट इज ठेवला होता इथे व्ही ऍज इट इज ठेवायचा. व्हीचा ऍज इट इज ठेवायचा. डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढायचा यूचा. प्रोडक्ट रूल मध्ये प्लस होता आता मायनस. यू ऍज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा
व्हीचा. बघा क्वोशंट रूल मी तिकडे राईट केला. चला आता याला डिफरन्शिएट करत असताना बघा मी सांगितलं ते एक लाईन ओढून घ्यायची अशी, सेकंड फंक्शनचा स्क्वेअर करा. सेकंड फंक्शन आहे 7 - 3x ब्रॅकेटचा स्क्वेअर. चला सेकंड फंक्शन एज इट इज म्हणजे 7 - 3x रूट मध्ये 7 - 3x एज इट इज इंटू पहिले रूल मध्ये व्हॅल्यू टाकू बघताय बघा सेकंड फंक्शनचा स्क्वेअर. मग इथं सेकंड फंक्शन कोण होतं, सेकंड फंक्शन कोण होतं इथे रूट ऑफ 7 - 3x सेकंड फंक्शनचा स्क्वेअर केला. तिकडे सेकंड फंक्शन एज इट इज बघा रूट ऑफ 7 - 3x एज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजे u काय इथं x आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x मायनस u एज इट इज मीन्स x एज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 - 3x. चला नेक्स्ट स्टेप मध्ये डेरिव्हेटिव्ह फाइंड करू. आता डिनॉमिनेटरला जर बघितलं तर स्क्वेअर अँड रूट कॅन्सल म्हणजे dy/dx इज इक्वल टू डिनॉमिनेटर मी राईट करून टाकतो तर डिनॉमिनेटर मध्ये आपल्याकडे राहील 7 - 3x. चला इकडे अंडर रूट ऑफ 7 - 3x एज इट इज. x चा डेरिव्हेटिव्ह काय रे बाळांनो 1 मायनस x एज इट इज आणि रूटचा डेरिव्हेटिव्ह. तर रूटचा डेरिव्हेटिव्ह कसा काढतो आपण 1/2 इंटू अंडर रूट 7 - 3x रूट मध्ये जर फंक्शन असेल तर 1/2 इंटू रूट ऑफ x इंटू f डॅश ऑफ x. मग रूटच्या आतमधल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय रे तर 7 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि -3x चा डेरिव्हेटिव्ह काय तर -3. आता जर आपण नेक्स्ट स्टेप मध्ये बघितलं तर dy/dx इज इक्वल टू 1 न मल्टिप्लाय केलं तर काही फरक नाही पडणार 7 - 3x. इथे बघा 0 - 3 -3 येणार आहे मायनस मायनस प्लस होणार आहे पण तरी पण मी नेक्स्ट स्टेप मध्ये सॉल्व्ह करतो. बघा त्याला x हा 1 आणि हा 0 - 3 आहे तर याला मी -3 लिहू शकतो आणि अपॉन मध्ये काय आहे तुमच्याकडे 2 इंटू अंडर रूट ऑफ 7 - 3x आणि याला डिव्हिजन मध्ये 7 - 3x. चला नेक्स्ट स्टेप मध्ये काय करू क्रॉस मल्टिप्लाय करू आणि मग डिनॉमिनेटरला वरती घेऊन टाकू. ठीक आहे. चला बघा आता 2 स्टेप मध्ये आन्सर येऊन जाईल. क्वोशंट रूल, प्रोडक्ट रूल, जे काही फॉर्म्युला यूज होतील ट्रिग्नोमेट्रीचे इव्हन फॉर्म्युले जरी यूज झालेत मी प्रत्येक फॉर्म्युला एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला तो सांगणार आहे. ठीक आहे. चला dy/dx इज इक्वल टू 2 स्टेप मध्ये आन्सर येऊन जाईल आपलं. dy/dx इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय करतो. क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर इथे होईल 2 आणि रूट होऊन जाईल कॅन्सल. ठीक आहे. रूट ऑफ 7 - 3x रूट ऑफ 7 - 3x म्हणजे रूट कॅन्सल होऊन जाईल तर इथे राहील 2 इंटू 7 - 3x आणि इकडे जर तुम्ही 1 क्रॉस मल्टिप्लाय केलं तर मायनस मायनस प्लस होऊन जाईल. ठीक आहे. आणि प्लस राहील 3x आणि अपॉन मध्ये काय राहील रे बाळांनो तर अपॉन मध्ये राहील 2 अंडर रूट मध्ये 7 - 3x आणि या सगळ्याच्या डिव्हिजनला कोण आहे तर 7 - 3x आहे. आता ही सिच्युएशन समजून घ्या. पहिले मी 2 न आतमध्ये मल्टिप्लाय करून टाकतो तर dy/dx इज इक्वल टू 2 7 जा 14 2 3 जा 6x होऊन जाईल प्लस 3x अपॉन मध्ये 2 इंटू अंडर रूट ऑफ 7 - 3x आणि हा जो डिनॉमिनेटर मध्ये 7 - 3x आहे ना हा पण इथे मल्टिप्लाय होऊन जाईल. आता जर समजलं नसेल तर बघा कन्सेप्ट कशी असते a/b जर असेल आणि त्याला जर आपण c ने डिवाइड केलं म्हणजे c चा डिनॉमिनेटर काय नाही म्हणजे 1 असतो. म्हणजे आपला रूल जर 2 फ्रॅक्शनचं डिव्हिजन कसं करतो आपण a/b डिव्हिजन जागेवर मल्टिप्लिकेशन याचा रिसिप्रोकल म्हणजे c हा b ला मल्टिप्लाय होतो. तर सेम इथं हा समजा हे एक्सप्रेशन तुमच्याकडे a हे एक्सप्रेशन b आणि हे एक्सप्रेशन काय तुमच्याकडे c म्हणजे c आणि b चं काय होईल प्रोडक्ट होऊन जाईल. ठीक आहे. मग c आणि b चा जर प्रोडक्ट झाला तर याला बघा सिम्प्लिफाय कसं करता येईल. फायनल आन्सर 14 - 6x + 3x म्हणजे -3x होईल आणि 2 इंटू आता रूट ऑफ 7 - 3x ला लिहू शकता तुम्ही 7 - 3x चा पॉवर किती रे बाळांनो हाफ. 7 - 3x चा पॉवर हाफ आणि इथे किती रे तर इथं 7 - 3x. मग इथे 7 - 3x चा पॉवर काय नाही म्हणजे 1 पॉवर आहे म्हणजे बेस सेम पॉवरचं ऍडिशन करून टाका 1/2 + 1 3/2 करा त्याला. ठीक आहे. चला 14 - 3x अपॉन 2 इंटू 7 - 3x टू दी पॉवर 1/2 + 1 मीन्स 3/2 फायनल आन्सर. चला काही डाऊट चला 4th एक्झाम्पल. सीईटीचं प्रिपरेशन करणारे मुलं जेडब्ल्यूचं प्रिपरेशन करणारे मुलं सगळं स्टेट बोर्ड असेल एनसीईआरटी असेल ते पण क्वेश्चन्स तुम्ही त्या पण क्वेश्चनची प्रॅक्टिस करायला पाहिजे कारण क्वेश्चन ज्यावेळेस एक्झामसाठी फ्रेम होतात
त्यावेळेस नक्कीच बोर्डचं बुक असेल किंवा एनसीईआरटीचं बुक असेल त्या क्वेश्चन वरूनच क्वेश्चन तो फ्रेम केला जातो. त्यामुळे तुम्ही हे क्वेश्चन पूर्ण प्रॅक्टिस करायला पाहिजे. ठीक आहे, मी तसे पूर्ण क्वेश्चन तुमचे डिस्कस करणार आहे. बघा 4th नंबर मध्ये बघा x³ - 5 to the power 5 अपॉन x³ + 3 to the power 3. चला लेट करू. y = चला लेट करतो याला. लेट y = x³ - 5 to the power 5 अपॉन x³ + 3 to the power 3. बघा पहिले क्वेश्चन रूल लागेल. मी क्वेश्चन रूल आताच एक्सप्लेन केला. क्वेश्चन रूल काय होता बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ u डिवाइड बाय v जर असेल तर सेकंड फंक्शनचा स्क्वेअर, सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. हा होता तुमचा क्वेश्चन रूल. आता इथे आपण क्वेश्चन रूल लावू. डिफरन्शिएट करतो याला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह बाळांनो dy बाय dx. क्वेश्चन रूल लागेल. पहिले रूल मध्ये व्हॅल्यू टाकून घ्या. डिनॉमिनेटरच्या फंक्शनचा स्क्वेअर. चला एक लाईन ओढून घ्या. डिनॉमिनेटरच्या फंक्शनचा स्क्वेअर करा. x³ + 3 ब्रॅकेट क्यूब आणि याचा काय स्क्वेअर. बघा स्क्वेअर ब्रॅकेट लिहिलं मी याला. त्याच्यानंतर सेकंड फंक्शन ॲज इट इज म्हणजे x³ + 3 ब्रॅकेटचा क्यूब हे फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x³ - 5 टू दी पॉवर 5 याचा डेरिव्हेटिव्ह सेकंड ॲज इट इज फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह मायनस आता सेकंड ॲज इट इज फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह फर्स्ट ॲज इट इज x³ - 5 टू दी पॉवर 5 ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x³ + 3 ब्रॅकेटचा पॉवर 3. ठीक आहे, बघा पहिले तर 3 2 6 करून टाका. पहिले काय करा 3 2 6. हा सिंपल एक लॉ लावा त्याला. a टू द पॉवर m ब्रॅकेट टू द पॉवर m असेल तर दोघांचा काय होतो प्रोडक्ट होतो. मग इथं 3 2 किती होऊन जाईल 6. ठीक आहे, प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करतो. dy बाय dx = 3 2 6 करून टाका. x³ + 3 टू दी पॉवर 3 × 2 6 करून टाका. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. चला आता याचा डेरिव्हेटिव्ह काढू आणि याचा डेरिव्हेटिव्ह काढू. बाकी तर सगळे ॲज इट इज ठेवायचे तुम्हाला. बघा बघा इथे x³ + 3 ब्रॅकेट टू द पॉवर 3 हे ॲज इट इज ठेवलं. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढत असताना पॉवर रूल मी आता 2 एक्झाम्पल मध्ये डिस्कस केलं. पॉवर समोर घ्यायचा, फंक्शनचा पॉवर 1 ने कमी करायचा, मल्टिप्लाय मध्ये फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. ठीक आहे, चला 5 समोर फंक्शनचा पॉवर 1 ने कमी म्हणजे x³ - 5 चा पॉवर किती होईल रे 4 इंटू मध्ये फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे कोणाचा डेरिव्हेटिव्ह रे x³ - 5 चा डेरिव्हेटिव्ह. ओके, चला नेक्स्ट स्टेप. इकडे बघा समोर x³ - 5 चा पॉवर 5. इथे पण पॉवर रूल लागेल. 3 समोर घ्या. x³ + 3 चा पॉवर 1 ने कमी करा म्हणजे 2 होऊन जाईल आणि मल्टिप्लाय मध्ये x³ + 3 चा डेरिव्हेटिव्ह काढा म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x³ + 3. चला आता बघा या 5 ला अगोदर लिहून घेतो. dy बाय dx = 5 ला अगोदर लिहिलं x³ + 3 ब्रॅकेटचा क्यूब इंटू x³ - 5 ब्रॅकेटचा पॉवर 4. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढू. x³ चा डेरिव्हेटिव्ह काय 3x². 3 समोर x चा पॉवर 1 ने कमी 3x². 5 चा डेरिव्हेटिव्ह 0 लिहित नाही. 5 चा डेरिव्हेटिव्ह 0 -3 इथे x³ - 5 चा पॉवर 5 x³ + 3 चा पॉवर 2. चला आता याचा डेरिव्हेटिव्ह काढू. तर याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार 3 समोर घ्या 3x² आणि 3 चा डेरिव्हेटिव्ह 0. चला डिनॉमिनेटर ॲज इट इज. डिनॉमिनेटर मध्ये काय राहील रे तर डिनॉमिनेटर मध्ये x³ + 3 चा पॉवर किती 6. चला नेक्स्ट 1-2 स्टेप मध्ये आन्सर येऊन जाईल. इथपर्यंत काय प्रॉब्लेम. बघा नोटबुक पेन सोबत घेऊन बसा आणि मी सॉल्व्ह करत असताना जर तुम्हाला समजत असेल तर स्वतः ट्राय करून बघा. ठीक आहे, तुम्ही जर जास्तीत जास्त बोर्डच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस केली तर PYQ मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाहीत. बघा मी काल एक लाईव्ह लेक्चर घेतलं. त्या लेक्चर मध्ये मी 12-13 क्वेश्चन्स 2019 to 2022-23 पर्यंत फक्त एका टॉपिक वाईज आपण PYQ डिस्कस करणार आहे. तर आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन या टॉपिकच्या ऑब्जेक्टिव्ह डिस्कस केल्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन जर तुम्हाला स्ट्रॉंग करायचं असेल तर एक्झरसाइज बोर्डची एक्झरसाइज 1.1 पूर्ण करा. आपण पूर्ण लेक्चर्स अपलोड करणारच आहे. पूर्णच्या पूर्ण लेक्चर्स बघा आणि नंतर आपले PYQ चे लेक्चर्स बघू शकता.
ठीक आहे. चल नेक्स्ट स्टेप मध्ये बघा आता काय करू शकतो बाळांनो बा, इथे बघा कॉमन घेऊ शकतो. काय कॉमन घेऊ शकतो बघा, तेव्हा पहिले तर 3x² इथे पण आहे, 3x² इथे पण आहे, 3x² कॉमन घेतलं तरी हरकत नाही, 3x² कॉमन घेऊन टाका. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा x³ + 3 चा पॉवर इथे किती आहे 3, x³ + 3 चा पॉवर इथे किती आहे 2, म्हणजे x³ + 3 चा पॉवर 2 कॉमन घ्या. x⁻³ - 3 - 5 चा पॉवर 4 आणि ते x³ - 5 चा पॉवर 5 म्हणजे x³ - 5 चा पॉवर 4 कॉमन घ्या. ठीक आहे. बघा कॉमन काय काय घेऊ शकतो. हा बघा कॉमन काय काय घेऊ शकतो, तेव्हा 3x², जरा पहिले तर 3x² कॉमन घेऊन टाकतो. चला 3x² कॉमन. चला अजून काय कॉमन, तर अजून x³ + 3 चा पॉवर 3 इथे आणि x³ + 3 चा पॉवर 2 इथे, म्हणजे घेतो x³ + 3 चा पॉवर 2. त्याच्यानंतर कॉमन काढत असताना बघा सिंपल कन्सेप्ट असते बाळांनो, कॉमन काढत असताना समजा तुम्हाला जर x³ + x² याच्यामधून कॉमन काढायचं तर x² कॉमन काढा, इथे x राहील इथे 1 राहील. म्हणजे जर समजा सेम टर्म असेल, सेम म्हणजे लाईक टर्म जर असेल, लाईक टर्म म्हटल्यापेक्षा बेस जर दोन्ही टर्म म्हणजे सेम असेल तर काय करा, लिस्ट पॉवर कॉमन घ्या. ठीक आहे. मी इथं लिस्ट पॉवर कॉमन घेतलं बघा, इथं 3 पॉवर होता, इथे 2 पॉवर होता, मी x³ + 3 चा पॉवर 2 कॉमन घेतला. आता इथे बघा x³ - 5 चा पॉवर किती रे 4 आणि x³ - 5 चा पॉवर किती आहे 5, तर लिस्ट पॉवर किती आहे 4, तर 4 कॉमन घ्या. चला x³ - 5 चा पॉवर 4 कॉमन घेतला. मग आता राहिलं काय काय बघा, हे बघा ब्रॅकेट केला, राहिलं काय काय, तर 5 राहिला. त्याच्यानंतर x³ + 3 चा पॉवर 2 कॉमन घेतलेला आहे, म्हणजे x³ + 3 चा पॉवर 1 राहिलेला आहे, म्हणजे x³ + 3 राहिलेलं आहे. त्याच्यानंतर x³ - 5 चा पॉवर 4 कॉमन घेतलेला आहे, म्हणजे x³ - 5 चा पॉवर 4 कॉमन निघाला म्हणजे काहीच नाही राहिलं. देन 3x² कॉमन घेतलेला आहे म्हणजे काहीच नाही राहिला. त्याच्यानंतर इकडे बघा आता इथे 3 राहिलं, 3 इंटू मध्ये बघा, इंटू मध्ये x³ - 5 चा पॉवर 4 कॉमन घेतला आपण, म्हणजे 1 पॉवर राहिला, म्हणजेच x³ - 5 राहिलं. देन x³ + 3 चा पॉवर 2 कॉमन घेतलेला आहे, काहीच नाही राहिलं, 3x² कॉमन घेतलेलं आहे, काहीच नाही राहिलं. ठीक आहे. चला नेक्स्ट स्टेप मध्ये त्याला सिम्प्लिफाय करू आणि तुमचं फायनल आन्सर येऊन जाईल. चला बघा 3x² x³ + 3 ब्रॅकेट स्क्वेअर x³ - 5 ब्रॅकेट टू द पॉवर 4. चला आता इंटू मध्ये इकडे सिम्प्लिफाय करतो याला, 5x³ + 15 3x³ - -15. ठीक आहे. तर नेक्स्ट स्टेप मध्ये बघा फायनल आन्सर 3x² x³ + 3 ब्रॅकेट स्क्वेअर x³ - 5 टू द पॉवर 4 आणि या ब्रॅकेट मध्ये काय येईल बाळांनो बघा 5x³ - 3x³ म्हणजे होईल 2x³ आणि 15 + 15 होऊन जाईल 30. ठीक आहे. चला हे होऊन जाईल तुमचं फायनल आन्सर. हे मल्टिप्लिकेशन मध्ये चेक करून घ्या, काही डाऊट असेल तर बघा, चेक करून घेतो एकदा. ओके. हा डिनॉमिनेटर विसरलो, डिनॉमिनेटरला कट करून टाका. ओके. डिनॉमिनेटर बघा, डिनॉमिनेटर हा इथे या स्टेप मध्ये बघा डिनॉमिनेटर विसरलो मी, डिनॉमिनेटर लिहायचा काही टेन्शन नाही. x³ + 3 चा पॉवर 6. सिमिलरली याच्या डिनॉमिनेटर लिहून टाका x³ + 3 चा पॉवर 6. त्याच्यानंतर इकडे डिनॉमिनेटर लिहा x³ + 3 चा पॉवर 6 आणि तिथून काय होईल बघा x³ + 3 चा पॉवर 6 आणि ते x³ + 3 चा पॉवर 2 म्हणजे इकडे काय राहील फक्त डिनॉमिनेटरला x³ + 3 चा पॉवर 4 राहील आणि इथं कॅन्सल होऊन जाईल बघा x³ + 3 चा पॉवर 2 कॅन्सल होऊन जाईल. इथं काय राहील x + 3 चा पॉवर 4 म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये बघा फायनल आन्सर जर लिहायचं असेल तर बघा हे बघा इथं x³ + 3 चा पॉवर 2 आहे आणि इथे x³ + 3 चा पॉवर 6 आहे, म्हणजे इथं 2 पॉवर कॅन्सल होईल म्हणजे 3x² इंटू x³ - 5 चा पॉवर 4 इंटू इथून 2 जर कॉमन काढला तर 2 कॉमन घेऊ शकता तुम्ही, तर 2 कॉमन काढला तर राहील x³ + 15 आणि अपॉन मध्ये इथे बघा 2 पॉवर कॅन्सल झालेला आहे, x³ + 3 चा पॉवर 4 आणि नेक्स्ट स्टेप मध्ये 3 2 चा किती करून टाका 6 करून टाका. चला ते फायनल आन्सर होईल आपलं 2 हा 2 आणि 3 मल्टिप्लाय करा म्हणजे 6x होईल, हे जाईल आपलं फायनल आन्सर. चला 5th नंबर मध्ये बघू. तसं एवढं काही टेन्शन घ्यायचं का आपण बोर्डच्या पेपरसाठी जर करत असाल
तर तुम्ही एवढं जरी आन्सर ठेवलं नाही, तुम्ही इथून 2 कॉमन काढला तरी प्रॉब्लेम नाही. पण ज्यावेळेस आपण पीवायक्यू सॉल्व्ह करत असतो, ज्यावेळेस 4 ऑप्शन्स असतात, त्यावेळेस आपल्याला समजते कुठपर्यंत सिम्प्लिफाय करायचा क्वेश्चन. चला 5th एक्झाम्पल डिस्कस करू. फिफ्थ एक्झाम्पल नंबर 5. चला एक्झाम्पल नंबर 5 आहे आपल्याकडे. 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स टू दी पॉवर 2 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स टू दी पॉवर 3. ठीक आहे. चला लेट करतो. y इज इक्वल टू y इज इक्वल टू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट टू द पॉवर 2 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट टू द पॉवर 3. चला डिफरन्शिएट करू. प्रोडक्ट रूल लागेल बघा. यू कन्सिडर करा, व्ही कन्सिडर करा. प्रोडक्ट रूल आतापर्यंत मी 2-3 एक्झाम्पल मध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx इज इक्वल टू यू एज इट इज 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट टू द पॉवर 2 एज इट इज into u as it is into derivative of second म्हणजे derivative of v 1 plus cos square x to the power 3 याचा derivative plus first function as it is derivative of second function plus second function as it is into derivative of first 1 plus sin x square bracket square. चला फक्त ज्याच्या समोर d by dx लागलेला आहे इथे डेरिव्हेटिव्ह काढू आणि इथे डेरिव्हेटिव्ह काढू. चला नेक्स्ट 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट टू द पॉवर 2. आता याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढाल बाळांनो? 3 ला समोर घे. पॉवर रूल लागेल. 3 ला समोर फंक्शनचा पॉवर 1 ने कमी. 3 ला समोर फंक्शनचा पॉवर 1 ने कमी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स प्लस हे बघा याला जरी ठेवलं यू एज इट इज याचा डेरिव्हेटिव्ह काढताना 3 ला समोर घेतलं. व्यवस्थित लक्ष प्रॉपर लक्ष द्या. 3 ला समोर घेतलं फंक्शनचा पॉवर 1 ने कमी केला मल्टिप्लाय मध्ये 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स चा डेरिव्हेटिव्ह. तर सिमिलरली 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट टू द पॉवर 3 याला इज इट इज 2 ला समोर फंक्शनचा पॉवर 1 ने कमी करून टाकला म्हणजे 1च होऊन जाईल. इनटू मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स. चला नेक्स्ट स्टेप मध्ये नंबरला अगोदर लिहून टाकतो. चला 3 ला अगोदर लिहून टाकला 3 इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स टू दी पॉवर 2 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स टू दी पॉवर 2. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढत असताना बघा 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस याचा डेरिव्हेटिव्ह साइडला काढून दाखवतो. इथं वरती याचा डेरिव्हेटिव्ह काढून दाखवतो कॉस स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस स्क्वेअर आणि डायरेक्ट लिहून टाकतो डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस स्क्वेअर एक्स. आता मी प्रिव्हियस लेक्चर मध्ये पण सांगितलेलं आहे कॉस स्क्वेअर एक्स ला तुम्ही लिहू शकता कॉस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे अगेन इथं पॉवर रूल लागेल. कॉस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर 2 समोर कॉसचा पॉवर 1 ने कमी मल्टिप्लाय मध्ये कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह होईल -2 sin x इंटू कॉस एक्स. आणि यालाच -2 sin x इंटू कॉस एक्स ला बाळांनो आपण लिहू शकतो sin 2x डबल अँगल फॉर्म्युला 2 sin थीटा इंटू कॉस थीटा इज इक्वल टू sin 2 थीटा. ठीक आहे म्हणजे डबल अँगल फॉर्म्युला. तर डायरेक्ट लिहितो बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 0 आणि कॉस स्क्वेअर एक्स चा डेरिव्हेटिव्ह लिहितो मी डायरेक्ट -sin 2x. तिकडे मी एक्सप्लेन केलंच आहे. प्लस 2 ला अगोदर लिहून घेतो 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट टू द पॉवर 3 इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स आणि याचा डेरिव्हेटिव्ह काढताना बघा 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस साइन स्क्वेअर एक्स चा डेरिव्हेटिव्ह. आता अगेन साइन स्क्वेअर एक्स चा डेरिव्हेटिव्ह सेम होईल डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर अगेन 2 समोर साइनचा पॉवर 1 कमी आणि साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस. अगेन याला तुम्ही लिहू शकता sin 2x. चला डायरेक्ट लिहितो sin 2x. चला काही प्रॉब्लेम. आता बघा नेक्स्ट स्टेप मध्ये बघा आता ही टर्म आणि 0 मायनस sin 2x म्हणजे बघा 0 लिहितच नाही मी 0 नाही लिहित म्हणजे हे ह्या सगळ्या प्रोडक्ट मध्ये टर्म आहेत का नाही. हा जो मायनसचा साइन आहे एकाला देऊन टाका 3 ला देऊन टाकतो डायरेक्ट. हा मायनसचा साइन दिला मी 3 ला 3 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट टू द पॉवर 2
1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट टू द पॉवर 2, इथं लिहितो साइन 2x प्लस 2 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट टू द पॉवर 3 इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स आणि इंटू मध्ये साइन 2x. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप मध्ये बघा कॉमन काढू आपण, काय काय कॉमन निघेल हे बघा. साइन 2x कॉमन निघाला. आता बघा 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स चा पॉवर इथे किती आहे 2 आणि 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स चा इथे किती पॉवर आहे 1, म्हणजे 1 पॉवर कॉमन निघेल. त्याच्यानंतर सिमिलरली 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स चा पॉवर इथे किती आहे 2, 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स चा पॉवर किती 3, म्हणजे 2 पॉवर कॉमन निघेल. ठीक आहे. आता थोडं प्रॉपर लिहिण्यासाठी थोडी लेंथ जास्त असल्यामुळं हे दोन जे आहेत याला मी इरेज करतो. तुम्ही हे स्क्रीनशॉट काढून घ्या बाळांनो. चला स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन. पहा नेक्स्ट स्टेप मध्ये मी काय कॉमन काढतो बघा. पहा नेक्स्ट स्टेप मध्ये मी कॉमन काढतोय बाळांनो. साइन 2x कॉमन घेतलं मी, साइन 2x. त्याच्यानंतर बघा 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स चा पॉवर 2, इथे प्लसच्या नंतर बघा हा ही एक कंबाईन टर्म आहे आणि ही एक कंबाईन टर्म आहे. ठीक आहे. तर इथे बघा 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स चा पॉवर 2 आहे आणि इथं 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स आहे, म्हणजे 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स कॉमन काढा. 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स कॉमन. त्यानंतर या टर्म मध्ये बघा 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स चा पॉवर 2 आणि 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स चा पॉवर 3, म्हणजे 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स चा पॉवर 2 कॉमन काढा. 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स चा पॉवर 2 कॉमन घेतला. आता राहिलं काय काय पहा, इथे राहिलं -3. 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स कॉमन घेतलेलं आहे, इथं 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स चा पॉवर 2 आहे, म्हणजे 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स राहिलं 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स. त्याच्यानंतर 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स चा पॉवर 2, इथं पण 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स चा पॉवर 2 आहे, म्हणजे इथे काहीच नाही राहिलं. त्याच्यानंतर प्लसच्या नंतर बघा काय राहिलं आता प्लसच्या नंतर काय राहिला 2 तर आलं इथे. 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स चा पॉवर 3 आहे, 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स चा पॉवर 2 आपण कॉमन काढलेलं आहे, म्हणजे इथे राहिलं 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स. ओके. 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स आपण कॉमन घेतलेलं राहिला नाही, साइन 2x आपण कॉमन घेतलेलं आहे राहिला नाही. ठीक आहे. आता हे तर याला याच्यामध्ये काही चेंजेस नाही होणार, याला सिम्प्लिफाय करू फक्त. चला या ब्रॅकेटला मी सिम्प्लिफाय करतो. याला लिहायचं तुम्हाला ही लाईन ओढली म्हणजे याला लिहायचं भरली नाही तर तसंच ठेवतो. चला -3 ने मल्टिप्लाय करतो. -3 साइन स्क्वेअर एक्स 2 ने मल्टिप्लाय 2 प्लस 2 कॉस स्क्वेअर एक्स. आता आपण काय करू बाळांनो, एकतर आन्सरला तुम्ही इन द फॉर्म ऑफ साइन ठेवू शकता, नाहीतर इन द फॉर्म ऑफ कॉस ठेवू शकता. तर आपण इन द फॉर्म ऑफ साइन सॉल्व्ह करू. इन द फॉर्म ऑफ साइन म्हणजे ब्रॅकेटमध्ये फक्त साइनच्या फॉर्म मध्ये सॉल्व्ह करू दिला. आता इथे एक आपली क्लास 10 मध्ये जे आपण आयडेंटिटी शिकतो ती आयडेंटिटी लावणार आहे आपण. बघा इथे नंबरला मी सॉल्व्ह करून घेतो. -3 प्लस 2 -1 -3 साइन स्क्वेअर एक्स प्लस 2. आता कॉस स्क्वेअर एक्स आहे, तर कॉस स्क्वेअर एक्स ला मी काय राईट करू शकतो बाळांनो रे, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू काय असते 1. मग मी कॉस स्क्वेअर एक्स ला काय राईट करू शकतो, तर कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. चला मग याला लिहू शकतो मी 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. चला या ब्रॅकेटला सॉल्व्ह करू. -1 -3 साइन स्क्वेअर एक्स 2 ना आतमध्ये मल्टिप्लाय करा 2 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स. मग जर याला सॉल्व्ह केलं आपण -1 आणि +2 म्हणजे 1 -3 साइन स्क्वेअर एक्स -2 साइन स्क्वेअर एक्स म्हणजे -5 साइन स्क्वेअर एक्स. आणि ह्या पूर्णच्या पूर्ण टर्म ऍज ही पूर्ण टर्म ऍज इट इज साइन 2x 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स आणि इंटू मध्ये 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट टू द पॉवर 2 आणि हे होईल फायनल आन्सर. ठीक आहे. ओके करेक्ट. काही प्रॉब्लेम नाहीये. ओके चला